या ठिकाणी आता जरांगेंचं नवीन आंदोलन होत आहे। ओबीसी आरक्षणाचा जो विषय जो आहे तो पुन्हा एकदा आरेवर आलेला आहे। आता नव्यानं आंदोलन नवीन आता मागणी आता त्या ठिकाणी समोर येत आहे की त्या ठिकाणी आता मराठा समाजाकडून मागणी अशी समोर आलेली आहे की आता त्या जुन्या सगळ्या मागण्या आता त्यांचा नाही, फक्त त्यातलं सगळे सोयरेचा जी.आर पाहिजे आणि कुणबी आणि मराठा एकच आहेत असा एक जी.आर त्यांना पाहिजे। ते 6 तारखेचं अल्टिमेटम जे आहे ते आता सरकारला त्या ठिकाणी दिलेलं आहे। आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना DCMला कालच आम्ही भेटलेलो आहोत। आम्ही त्यांना इशारा दिलेला आहे, जर मराठा समाजाच्या दबावाला बळी पडून आपण जर असा काही जी.आर आपण काढला, कारण यापूर्वी असे त्यांच्या दबावाला बळी पडून बेरात्री 2:45 वाजता जी.आर काढलेले आहेत। जर असा काय तो आपण जी.आर जर काढला तर मात्र ओबीसी जो आहे तो त्या ठिकाणी एकीकडे मराठा समाजाचं आंदोलन आणि दुसरीकडे ओबीसीचं प्रचंड मोठं आंदोलन जे आहे ते या महाराष्ट्रामध्ये 2 आंदोलनं प्रचंड आंदोलनं त्या ठिकाणी पाहायला मिळतील। आम्हालाही रस्त्यावर उतरल्याशिवाय प्रश्न आम्हाला दुसरा भाग उरणार नाही आणि तरीसुद्धा आपण हे जे आंदोलन जे आहे हे दखल आपण नाही घेतली आणि मराठा समाजाच्या बाजूनच जी.आर आपण काढले, मग मात्र येत्या विधानसभे मात्र या सरकारचा प्रत्येक आमदार जो आहे त्या आमदाराला पाडायचं काम जे आहे ते ओबीसी समाज केल्याशिवाय राहणार नाही। नुसतं पाडणार नाही तर ओबीसीचे त्या ठिकाणी आमदार निवडून आणून सत्तासुद्धा हातात घेण्याचं काम ओबीसी केल्याशिवाय राहणार नाही। आणि ज्या सत्तेच्या माध्यमातून ओबीसी आरक्षणाचा सत्यानाश आपण केलात त्या सत्तेच्या माध्यमातून जे जी.आर काढले आहेत ते सगळे जी.आर रद्द करून पुन्हा ह्या ठिकाणी ओबीसीचं आरक्षण जे आहे ते आम्ही पुनर्स्थापित करण्याचा आमचा मनोदय आहे। आमचं म्हणणं एवढंच आहे की मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही। जे 10% आरक्षण तुम्ही दिलेलं आहे। या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत सोहम डेव्हलपर्स, वी बिल्ड फॉर फ्युचर। शितोळे क्रिस्टल, शितोळे हाइट्स आणि शितोळे पार्क असे 1 ते 3 बेडरूम्सचे वारजे कर्वेनगर भागातील स्मार्ट होम्स, जिथे तुमचे भविष्य होईल सुरक्षित। अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे धावडे, पुणे। पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय। त्याला आमचा पाठिंबा आहे। जे काय 58 मोर्चे सकल मराठा समाजाने काढले त्यांची जी भूमिका होती की आम्हाला कुठल्याही ओबीसी समाजाचा आरक्षण धक्का लावू द्यायचा नाही, आम्हाला 50%च्या वरती वेगळा प्रवर्ग आम्हाला आरक्षण पाहिजे। जे 16% आरक्षण त्यालाही आम्ही पाठिंबा दिला, या 10%ला आम्ही पाठिंबा दिला आहे। तर एकीकडे पण ते आता या ठिकाणी ती 10% ते मानायला तयार नाही, त्यांना कुठल्याही पैसे ओबीसीतच आरक्षण पाहिजे। पण ओबीसीतलं आरक्षणाला आमचा ठाम विरोध राहील आणि अशा प्रकारे सरकार आता 10%चा एक कायदा केलेला आहे। तिकडे कुणब्यांचे दाखले देणं सुरू आहे, तिकडे EWSचं पण सुरू आहे। आता हे किती आरक्षण, ह्या एका समाजाला किती आरक्षण देणार आहे सरकार? आणि म्हणून याचा जाब जो आहे तो याचा जाब आम्हाला विचारावाच लागेल आहे। आणि कुठल्याही परिस्थितीत या सरकारला आम्हाला शब्द दिलेला आहे की आम्ही ओबीसी आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाही। जरांगे उघडपणे सांगतायत 80% समाज जो आहे तो ओबीसीमध्ये त्यांनी घुसवलेला आहे। या सरकारकडून ह्याच्यामध्ये काहीच प्रतिक्रिया नाही आहे। एकीकडं गावागावामध्ये ह्या मराठा ओबीसी वाद प्रचंड मोठा विकोपाला गेलेला आहे। या ठिकाणी बहिष्काराची भाषा सुरू आहे। पण हे जर आत्ताच जर कंट्रोलमध्ये नाही केलं तर मग शेवटी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये फार मोठा एक संघर्ष जो आहे, जो जातीय सलोखा आतापर्यंत जो आम्ही टिकवलेला आहे तो फार मोठा जातीय संघर्ष जो आहे तो या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणजे आपल्या माध्यमातून सरकारला आमचा इशारा आहे की आपण हे सगळं ताबडतोब थांबवा। आमच्या आरक्षण तुम्ही प्रोटेक्ट करा, मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, आमचं काही म्हणणं नाही। पण जर आपली जी इच्छा तीच असेल की आम्ही ओबीसीतच आरक्षण देणार, मग मात्र संघर्ष हा अटळ आहे। रस्त्यावरची लढाई आम्हालाही करावी लागणार आहे। 4 तारखेनंतर आम्ही सगळ्या ओबीसी नेत्यांची बैठक बोलवून या पुढील आंदोलनाची दिशा जी आहे ती आम्ही ठरवणार आहोत। भुजबळ साहेबांच्या आम्ही विनंती केली, तुमच्याच बंगल्यावर आम्ही बैठक घेणार म्हणून सांगितलं आणि त्याच ठिकाणी पुढील आंदोलनाचा निर्णय जो आहे तो आम्ही त्या दिवशी करू। पण एकंदरीत परिस्थिती पाहता आता मात्र ओबीसीचं आरक्षण आमचं टिकवण्यासाठी, संरक्षण करण्यासाठी आम्हाला राजकीय लढाई, रस्त्यावरची आंदोलन लढाई आणि न्यायालयीन लढाई ती सुद्धा आम्हाला करावं लागेल। अशा प्रकारे तिन्ही मार्गाने आम्ही लढाई करून कुठल्याही परिस्थितीत ह्या 450 गरीब ह्या ओबीसीच्या लेकरा बाळांचं जे आरक्षण जे आहे ते भाजी भाकरी जी आहे ती टिकवण्यासाठी आम्हाला वाटेल ते करायला तर केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही।